नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण आषाढ विशेष फराळी चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्याचप्रमाणे इथे आपण नायलॉन साबुदाण्याचा वापर न करता फक्त पोह्याचा वापर करून अतिशय खमंग कुरकुरीत असा चिवडा करणार आहोत आणि नक्कीच ही रेसिपी सर्वांनाच आवडेल इतका हा चिवडा भन्नाट लागतो। मी साधारण एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत, नायलॉन पोहे। तर हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करतो तेव्हा तेल जे आहे ते अतिशय गरम असायला नको, कारण हे पोहे लवकर होऊन जातात। त्यामुळे थोडं तापलं तेल की यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आणि आपल्याला साधारण हे फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी पूर्ण जे पोहे होते नायलॉनचे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। साधारण एक वाटी पोह्याचा वापर केलेला होता। त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत, ज्यामुळे चिवडा जो आहे फराळी चिवडा अतिशय टेस्टला भन्नाट असा होणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर या अगोदर 3 रेसिपी टाकलेल्या आहेत, ते म्हणजे अप्पे उपवासाचे, तसंच ढोकळासुद्धा टाकलेला आहेत आणि इडली आणि सांबारसुद्धा कसा बनवायचा ते टाकलेला आहे। तर यामध्ये लिंक नक्की शेअर करणार, तर नक्की बघून घ्याल। तर इथे मी बटाट्याचा किस टाकलेला आहे। तर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही टाकला तरीही चालेल, हा आपण वर्षभर करून ठेवत असतो। सो मी तोच बटाट्याचा किस इथे वापरलेला आहे। जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही टाकला तरीही चालेल। तर हा बटाट्याचा किससुद्धा आपल्याला लो फ्लेमलाच फ्राय करून घ्यायचा आहे, लवकर होतो। साधारण मी इथे 1 वाटी बटाट्याचा किस वापरलेला आहे, ते एवढा बटाट्याचा किस पुरेसा होऊन जातो। त्याचप्रमाणे त्याच तेलामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे साधारण फ्राय करून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे जे आहेत ते तुम्ही वाढवले किंवा कमी केले तरीही चालेल, पण शेंगदाणे फराळी चिवड्यामध्ये जास्त असेल तर चिवडा खायला मजाच वेगळी येते। तर हे शेंगदाणे जे आहेत साधारण 1 मिनिट फ्राय करून घेतलेले आहेत, लवकर होऊन जाते। त्याचप्रमाणे यामध्ये मी हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत। तर एक ट्रिक्स अशी लक्षात ठेवायची आहे, टिप्स लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला जर हा चिवडा 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवायचा असेल तर यामध्ये हिरवी मिरची नाही टाकायची। म्हणजे काय होतं की एवढा टिकणार नाहीत मिरचीमुळे। तर मी इथे मिरचीसुद्धा फ्राय करून घेतलेली आहेत। तर हा चिवडा मला जास्त दिवस स्टोअर करून नाही ठेवायचा आहे। सो मी इथे बटाट्याचा किस, त्याचप्रमाणे नायलॉन पोहे आणि यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे फ्राय करून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मिरची टाकून घेतलेली आहेत। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मिरची जास्त दिवस स्टोअर करायचं असेल तर मिरची नाही टाकायची, स्किप करायची। आणि त्याचप्रमाणे यामध्ये साखरेची पिठी टाकून घेतलेली आहे, ज्यामुळे चिवडा खायला तिखट गोड अशी चव येणार। त्याचप्रमाणे 1 चम्मच साधारण मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच तिखट टाकलेला आहे। तर हे नायलॉन पोहे जे असतात ना एकदम फिके असतात, त्यामुळे यामध्ये मीठ थोडं जास्त टाकलं तरीही चालेल। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। बघू शकता मस्त खमंग कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे। तर मी यामधली मिरची काढून घेतलेली होती थोडीफार, आणि हा मी 15 दिवस आपण हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। तर इथे मला करायचं नव्हता, त्यामुळे मी असंच बनवून ठेवलेलं आहे आणि तुमच्यासमोर दाखवत आहेत की टिप्स सांगत आहे की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 15 ते 20 दिवस हा चिवडा स्टोअर करून ठेवू शकता। फक्त यामध्ये आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे मिरची यामध्ये स्किप करायची आहे। तर ही ट्रिक जी आहे, टिप्स जे आहे ते नक्की लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला, कारण यामुळे काय होतं की चिवडा 15 दिवस टिकणार नाही जर आपण यामध्ये मिरची घातली तर हा डब्बा मस्त पॅक करून घ्यायचा। 15 ते 20 दिवस हा चिवडा आपण ठेवू शकतो। तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। थँक्यू।